पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांना मिळणार हेक्टरी 45,900 रुपये। आज पीक विमा वाटपाला या ठिकाणी मुहूर्त लागल्याचं पाहायला मिळत आहे। आता बघा, पीक विमा वाटप या ठिकाणी सुरू करण्यात आले। हेक्टरी 45,900 रुपये शेतकऱ्यांना आज मिळणार आहेत। अखेर पीक विमा वाटपाला मुहूर्त लागलेला आहे। प्रत्येक तालुक्याला या ठिकाणी किती पीक विमा रक्कम आता देण्यात आल्या, प्रत्येक तालुक्यांची रक्कम आणि त्या ठिकाणी विमा प्राप्त शेतकऱ्यांची नावे तुम्हाला या ठिकाणी आता केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आज पाठवले। आता यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये नेमकं शेतकऱ्यांना पीक विमा किती वितरण झाला, अजून किती टक्के पीक विमा या ठिकाणी आता वाटप होणार आहे आणि आज कोणत्या 16 जिल्ह्यामध्ये पीक विमा वाटप होतोय याची यादी आता तुम्हाला या ठिकाणी आम्ही समजावून सांगणार आहे। त्यामुळे सर्व व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा। महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांची पीक विमा यादी या ठिकाणी जाहीर झाल्या। गावानुसार यादी तुम्हाला आता पुढे सांगणार आहे। यामध्ये 2024 ची यादी आहे, त्या ठिकाणी 2023 ची यादी आहे, 2024 ची यादी आहे, मागील वर्षाची सुद्धा पीक विमा यादी आता त्या ठिकाणी आलेली आहे, जमा होतोय। त्यानंतर 2022 चा सुद्धा आजच पीक विमा या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होतोय। महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांची पीक विमा यादी या ठिकाणी जाहीर झाल्या। 2024 असेल, 2023 असेल, 2022 असेल, तर या सर्व जिल्ह्यांची यादी आता त्या ठिकाणी पुढे तुम्हाला लगेच 2 मिनिटांच्या आतमध्ये दाखवणार आहे। बघा, कोणत्या पिकाला किती पीक विमा मिळणार आहे बघा। हेक्टरी आता बघा तुम्हाला सांगतो, सर्व मागील 3 वर्षांचा मिळून 22, 23, 24 3 वर्षाचा मिळून एकत्र किती पीक विमा मिळणार आहे तर बघा या ठिकाणी सांगितलं आहे। भात असेल तर तुमचा सर्वांनी लक्ष देऊन बघायचं आहे। भाताला पीक विमा 3 वर्षाचा मिळून तुम्हाला 50,000 रुपये पीक विमा या ठिकाणी मिळणार आहे। तुम्हाला पीक विमा 3 वर्षाचा मिळून मिळणार आहे। भाताला 50,000 रुपये मिळणार आहे 3 वर्षाचा हेक्टरी मिळून। त्यानंतर ज्वारी पीक तुमचं असेल तर 33,000 रुपये तुम्हाला 3 वर्षाचा पीक विमा त्या ठिकाणी 22, 23, 24 चा या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे। बाजरी असेल तर 3 वर्षाचं मिळून तुम्हाला या ठिकाणी बघा 32,000 रुपये पीक विमा तुम्हाला 3 वर्षाचा मिळून मिळणार आहे। या ठिकाणी सर्वांनी लक्ष देऊन बघायचं आहे। या ठिकाणी भुईमुगाचं तुमच्या 2022 ला, 2023 ला, 2024 ला 3 वर्षामध्ये तुमचं नुकसान झालं असेल तर त्या ठिकाणी भुईमुगाला 45,000 रुपये तुम्हाला या ठिकाणी पीक विमा मिळणार आहे। त्यानंतर सोयाबीन पिकाचं तुमचं नुकसान झालं असेल 2022, 23, 24 ला तर 55,000 रुपये या ठिकाणी मिळणार आहेत, तुम्ही बघू शकता। त्यानंतर मूग पिकाला तुमचं 2023, 2022, 2024 याचं नुकसान झालं असेल मूग पिकाचं तर हेक्टरी 28,000 रुपये तुम्हाला त्या ठिकाणी 3 वर्षाचं मिळून मिळणार आहे। त्यानंतर बघा, उडीद पिकामध्ये जर तुमचं नुकसान झालं असेल तर 25,000 रुपये हेक्टरी तुम्हाला आता सरकारच्या माध्यमातून मंजूर करण्यात आले। तूर पिकात जर विचार केला तर 47,000 रुपये तुम्हाला 2000 त्या ठिकाणी 22, 23, 24 आता मंजूर करण्यात आले। आता बघा, त्यानंतर कापूस पिकाचं त्या ठिकाणी 3 वर्षांचं नुकसान त्या ठिकाणी आता मिळणार आहे, ते म्हणजे 60,000 रुपये एवढं सगळ्यात जास्त तुम्हाला कापसाचं नुकसान झाल्याचं तुम्हाला या ठिकाणी पैसे मिळणार आहेत। त्यानंतर मका पिकाचं 36,000 रुपये 3 वर्षाचं तुम्हाला त्या ठिकाणी आता जमा करण्यात आल्याचं आता कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी सांगितलंय। म्हणजे कसं आहे बघा, एवढं जास्त तुम्हाला पीक विमा आहे तर तो तुम्हाला जमा होणार आहे। प्रत्येक आता पिकानुसार जास्त पीक विमा तुम्हाला या ठिकाणी जमा होतोय। 22 असेल, 2000, 2023 असेल, 2024 असेल, या 3 वर्षाचा सर्वांचा मिळून पीक विमा या ठिकाणी सर्वांच्या पिकांचा पीक विमा या ठिकाणी जमा होतोय। मग आज कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पीक विमा जमा होत आहे तुम्ही सर्वांनी लक्ष देऊन बघायचं आहे। 2022 पासून 2024 पर्यंत पीक विम्याची वाट बघणाऱ्या सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी या ठिकाणी आता समोर आल्या। काल पीक विम्याचा त्या ठिकाणी पहिला टप्पा पूर्ण त्या ठिकाणी वाटून झालाय। आज परत एकदा आता दुसरा टप्पा पीक विम्याचा वाटप या ठिकाणी करण्यात येत आहे, असं कृषी मंत्री दत्ता मामा भरणे यांनी आता शेतकऱ्यांना सांगितलेलं आहे। ज्या शेतकऱ्यांचे बँकेचे खाते पोस्ट ऑफिसमध्ये आहे त्या शेतकऱ्यांना काल पीक विम्याचा त्या ठिकाणी पहिला टप्पा शेतकऱ्यांना मिळाला आहे। जर तुम्हाला अजून पण पीक विमा या ठिकाणी जर तुम्हाला जमा झालेला नसेल तर आज पीक विमा तुमच्या खात्यावरती 100% जमा होणार आहे, असं कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांनी आत्ताच प्रसार माध्यमांना बोलताना ही महत्त्वाची माहिती या ठिकाणी आता शेतकऱ्यांसाठी सांगितल्या। कालच पहिला टप्पा पीक विम्याचा वाटप त्या ठिकाणी करून पूर्ण झाला आहे। आज दुसरा टप्पा पीक विम्याचा वाटप करण्यात येतोय।
तो दुपारी 1 वाजल्यापासून वाटप करण्यात येतोय। यामध्ये 2022 पासून 2024 पर्यंत ज्या शेतकऱ्यांचं शेती पिकांचं भरपूर नुकसान झालंय आणि त्यांनी पीक विमा भरलेला होता त्या सर्व शेतकऱ्यांना पीक विमा खरोखर आज 100% तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये सोडला जाणार असल्याची सरकारच्या माध्यमातून आत्ताच 5 मिनिटांपूर्वी नवीन अपडेट आले आहे। शेतकऱ्यांची अपेक्षा होती की 10,000 तरी 3 वर्षाचा मिळून पीक विमा मिळाला पाहिजे, परंतु शेतकऱ्यांना अगदी 30,000 काहींना 35,000 या ठिकाणी त्यांच्या बँकेच्या खात्यामध्ये पीक विमा या ठिकाणी आता जमा होऊ लागलाय। मग शेतकऱ्यांना प्रश्न होता की नेमकं पीक विमा जास्त का येऊ लागलाय? तर बघा, याबद्दल कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना त्या ठिकाणी समजवण्यात आले की 2022 पासून त्या ठिकाणी शेतकऱ्यांना केंद्र सरकारने पीक विमा दिलेलाच नव्हता। बघा, 2022 पासून पीक विमा शेतकऱ्यांना अजिबात मिळालाच नव्हता। त्यामुळे सरकारने 2022 असेल, 2023 असेल, 24 असेल या 3 ते 4 वर्षाचा पीक विमा बँकेच्या खात्यावरती आता काल परवापासून टाकण्यास या ठिकाणी आता सुरुवात केलेली आहे। आता बघा, काल परवा असं 2 दिवसामध्ये जवळपास 15 ते 16 जिल्ह्यामध्ये पीक विम्याचा पहिला टप्पा या ठिकाणी पार पडल्याचं कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून आता शेतकऱ्यांना सांगण्यात आलेलं आहे। बघा, आज दुसऱ्या टप्प्याचे उरलेल्या सर्व जिल्ह्यामध्ये हा पीक विमा या ठिकाणी जमा करण्यात येतोय। सरकारच्या माध्यमातून त्या ठिकाणी सर्व शेतकऱ्यांना सांगण्यात आले की तुम्हाला जर अजून पण पीक विमा बँकेच्या खात्यामध्ये आला नसेल तर तुम्ही घाबरून जाण्याचं कोणतंही कारण नाही, कारण हा पीक विमा डीबीटीच्या माध्यमातून तुमच्या खात्यावर येत असल्याने थोडा या ठिकाणी आता उशीर होत आहे। बँकेच्या खात्यामध्ये जमा करण्याचे आदेश कृषी विभागाला या ठिकाणी दिले होते। 75% अग्रिम पीक विमा वाटपाचा शेतकऱ्यांचा मार्ग या ठिकाणी आता मोकळा झालाय। 2 दिवसांच्या पाठीमागे पहिला टप्पा वाटून मोकळा झाला। त्या ठिकाणी 15 ते 16 जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी परवा दिवशीच पीक विमा सर्वांना या ठिकाणी पहिला टप्पा वाटून मोकळा झाला। आज सकाळपासूनच त्या ठिकाणी अनेक जिल्ह्यामध्ये पीक विम्याचे पैसे या ठिकाणी शेतकऱ्यांना जमा झालेत। आज 1 वाजल्यापासून फास्ट प्रोसेस या ठिकाणी पीक विमा बँकेत यायला सुरू होणार असल्याची आता सरकारच्या माध्यमातून मोठी अपडेट शेतकऱ्यांसाठी आल्याचं पाहायला मिळत आहे। परंतु काही शेतकरी यामधून वगळण्यात सुद्धा आल्याचं या ठिकाणी सांगण्यात आले। राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, अजितदादा पवार आणि राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी तात्काळ सर्व बँकांना फोन लावून आदेश दिलाय की पैसे पीक विम्याचे शेतकऱ्यांच्या बँकेमध्ये त्वरित जमा करावेत। त्यामुळे शेतकरी बांधवांसाठी आजची ही आनंदाची बातमी आहे। आता या पीक विम्यासाठी काही महत्त्वाच्या अटी सुद्धा सरकारच्या माध्यमातून आता घालण्यात आल्या आहेत। यातली एक महत्त्वाची अट आहे ती म्हणजे शेतकरी या अटीची पूर्तता करतील त्या शेतकऱ्यांना पीक विमा त्या ठिकाणी आज जमा होऊ लागलाय। कोणत्याही क्षणी तुम्हाला इथून पुढे आज तुमच्या बँकेमध्ये हा पीक विमा तुमच्या बँकेच्या खात्यावरती आज तुम्हाला त्या ठिकाणी थोड्याच वेळामध्ये जमा होणार आहे। तुम्ही चिंता करत बसत असाल, म्हणजे तुमच्या डोक्याला चिंता लागली असेल की नेमका आता पीक विमा किती मिळतोय, तर बघा, सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यात आले की पीक विमा 75% सरसकट तुम्हाला या ठिकाणी आता मिळणार आहे आणि त्यासाठी 16 जिल्ह्यांची यादी तयार करण्यात आल्या। आता 16 जिल्ह्यामध्ये जे शेतकरी राहत असतील तर त्या 16 जिल्ह्यामधील सर्व शेतकऱ्यांना आज थोड्याच वेळामध्ये तुम्हाला पीक विमा तुमच्या बँकेच्या खात्यावरती आता जमा करण्यात येणार आहे। तसेच काल परवा पहिल्या टप्प्यामध्ये ज्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला नाही त्या शेतकऱ्यांना सरकारने सांगितले की तुमची काय चूक झाल्या का बघा, तुम्ही त्या ठिकाणी 2 महत्त्वाची कागदपत्रे सुद्धा सरकारला आता जमा करून यायचे, लगेच पीक विम्याचा तुम्हाला त्या ठिकाणी लाभ हा मिळणार आहे। आता बघा, त्या ठिकाणी जमा होणार आहे तुम्हाला सुद्धा 75% सरसकट तुमच्या खात्यावरती 100% पीक विमा या ठिकाणी जमा करणार असल्याचं सांगितलंय। पहा शेतकरी मित्रांनो, सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे, राज्य सरकारने 3178 कोटी रुपयांचा पीक विमा यासाठी नुकसान भरपाई म्हणून त्या ठिकाणी मंजूर करण्यात आलाय। आता बघा शेतकरी मित्रांनो, यामध्ये अतिवृष्टी असेल, त्याचबरोबर पाऊस असेल, गारपीट, आता त्यामध्ये शेतकऱ्यांचं खूप नुकसान झालंय। 2022 ला नुकसान झालंय, त्यांनी पीक विमा भरला होता। 2023 ला पीक विमा शेतकऱ्यांनी आता भरलेला होता, 2024 ला पीक विमा भरलेला होता, परंतु केंद्र सरकारचा पीक विमा हा शेतकऱ्यांना त्या ठिकाणी 3 वर्षाचा कधीच त्या ठिकाणी मिळालेला नव्हता। शेतकरी वर्ग नाराज होतं, त्यामुळे केंद्र सरकारकडून पीक विमा त्या ठिकाणी आता मंजूर करण्यात आलेला आहे। पहिला टप्पा जो आहे पीक विम्याचा तर तो 25% होता।
शेतकऱ्यांना त्यांचा पीक विमा मिळाला होता. शेतकरी राज्य त्यामुळे खुश झाल्याचं पाहायला मिळालं. आता दुसऱ्या टप्प्यातील जे शेतकरी आहेत तर ते चांगलेच आता खुश होऊन राहील, कारण त्यांना 75% अग्रिम पीक विमा तुम्हाला आता भेटणार आहे. मग या ठिकाणी आपण पाहूया की नेमका आता कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी हा पीक विमा आज वाटप होतोय. कारण 3 टप्प्यामध्ये पीक विमा वाटप या ठिकाणी करण्यात येतंय. कालच आता पहिला टप्पा पूर्ण झालाय, आज दुसरा टप्पा पूर्ण होतोय, उद्या तिसरा टप्पा पूर्ण करण्यात येणार आहे. जर तुम्हाला अजून पण पीक विमा मिळाला नसेल तर तुम्हाला सरकारने अर्जंट सूचना दिली आहे की 2 कागदपत्रे बँकेत जाऊन तुम्ही पटकन जमा करून या तुम्हाला लगेच तुमच्या खात्यावरती पीक विमा जमा करण्यात येणार असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आले. आता बघा, तुमच्या खात्यात डायरेक्ट बेनिफिटच्या माध्यमातून पीक विमा आता या ठिकाणी कंपन्यांच्या मार्फत तुमच्या बँकेच्या खात्यावरती या ठिकाणी जमा करणार असल्याची मोठी माहिती समोर येत आहे. आता बघा, पीक विमा नुकसान भरपाई जे काय त्याच्यावर असंख्य शेतकरी अवलंबून असतात. शेतकरी मित्रांनो, जे हवामान बदलामुळे शेतकऱ्यावर संकट येत असतं, नुकसान त्याच्यामध्ये शेतकऱ्यांचं होत असतं. बऱ्याच वेळा अतिवृष्टी होते, मोठा गारांचा पाऊस होतो. या बऱ्याच वेळा शेतकऱ्यांना पाण्याचाही प्रश्न अनेक जिल्ह्यामध्ये निर्माण होतो, जसं की लातूर, नांदेड यासारख्या ठिकाणी पाण्याचाही प्रश्न बऱ्याच ठिकाणी आता 2023ला वगैरे झाल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालं. त्यामुळे शेती पिकांचं बरंचसं नुकसान झाल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलंय आणि त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना आता या ठिकाणी पीक विमा जमा करण्यात येतोय. आता बघा, यामध्ये शेतकऱ्यांचं हेक्टरी 10,000 तरी त्या ठिकाणी शेतकऱ्यांना हेक्टरी मिळणार आहे. पण काही शेतकऱ्यांचं जास्त नुकसान झालेलं नाही, 20,000, 25,000, 40,000 अशा प्रकारे तुमच्या पिकाला आता तुमच्या पहिल्यांदा सुरुवातीला कोणत्या पिकाला तुम्हाला किती पीक विमा जमा करण्यात येतोय हे तुम्हाला सांगितलेलं आहे की कोणत्या पिकाला किती पीक विमा जमा करण्यात येतोय आणि त्यानुसारच 16 जिल्ह्यामध्ये आता पीक विमा जमा करण्यात येतोय. आता बघा, तुम्हाला जिल्ह्यांची लिस्ट या ठिकाणी आता सांगत आहे. आता बघा, प्रत्येक जिल्हा महत्वाचा आहे. तुम्ही आता बघायचं आहे पुणे विभाग आहे, तर पुणे विभागातील जेवढे काही जिल्हे आहेत तिथे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं पाहायला मिळतंय. जिथे नुकसान भरपाईच्या स्वरूपात तुम्हाला हा पीक विमा या ठिकाणी मिळणार आहे. नाशिक असेल, अहिल्यानगर विभाग असेल, तर त्या ठिकाणी सोलापूर विभाग असेल, आज पीक विमा या ठिकाणी शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती येणार आहे. कोल्हापूरचा जर विचार केला तर कोल्हापूर, सांगली, सातारा या जिल्ह्यामध्ये पीक विमा आता या ठिकाणी काल परवा न मिळालाय त्यांना शेतकऱ्यांना आता उरलेल्या शेतकऱ्यांना आज पीक विमा एकदा त्यांच्या बँकेच्या खात्यामध्ये सोडण्याचे आदेश देण्यात आलेत. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर आहे, बीड आहे, लातूर आहे, रत्नागिरी, त्या ठिकाणी रायगड आहे, सिंधुदुर्ग आहे. या जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांनी बँकेला ई-KYC केले असेल तर त्यांना सुद्धा पीक विमा या ठिकाणी आता जमा करण्यात येणार आहे. शेतकरी मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या शेतकऱ्यांना हा पीक विमा मिळाला नाही त्यांनी काय करायचं आहे बघा, तुम्ही तुमचं आधार कार्ड बँकेला लिंक केलंय का एकदा बघा, तसेच तुमचं आधार कार्ड अपडेट केलंय का बघा, तसेच तुमच्या बँकेला तुमचा मोबाईल नंबर चालू असलेला जोडलाय का बघा. कारण ही जर महत्त्वाची कामे जर तुम्ही केली नसेल तर तुमच्या बँकेमध्ये आता पीक विमा जमा होऊन पण अजून मोबाईलवरती मेसेज तुमच्या आला नसणार आहे. त्यामुळे ही कामे नक्की करून ठेवा. नक्कीच तुम्हाला आज पीक विम्याचा आता हप्ता जो आहे तर तो जमा होईल. तुम्हाला अशाच प्रकारचे शेतीविषयक अपडेट पाहण्यासाठी आपल्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. धन्यवाद.